नमस्कार. आज चिलारवाडी या डोंगरावरती आपण आलेलो आहोत. पवन चिक्कीचं ऑफिस आहे. या ठिकाणी आमचे वाघमोडे साहेब जीवलग साथीदार बसलेले आहेत. आपण हा फ्लॉग नंबर 2 बनवत आहोत. वाघमोडे साहेब, चला ना, आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेंढरं दिसत आहेत, मेंढके दिसत आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. पुढच्या साईडला एक सिद्धनाथाचं मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत. त्याआधी हे आपले मेंढके इथं बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. निवांत बघा, बस गप्पा मारत बसलेले आहेत. आणि ह्याच्यासारखं सुंदर जेवण असूच शकत नाही. हे बघा, इथं एक म्हस आहे उभा, तिकडं पण मेंढे आहेत, या ठिकाणी पण मेंढे आहेत. बघा, निवांत चरतात. हे पवन चिक्कीचं रान आहे. आणि ही बघा मेंढरासाठी कळशी ठेवलेली आहे. आणि पवन चिक्कीचं या ठिकाणी बोर मारलेलं होतं, त्या बोरमधूनच पाणी ह्या मेंढ्यांना घेतात. इथं कुत्रं यांचं झोपलेलं आहे. आपण या ठिकाणी हे तिन्ही मेंढके आहेत, यांची आपण ओळख करून घेऊया. मानदेशी गडे आहेत. युवराज नाना, नमस्ते. नमस्ते. हे सिक्युरिटी आहेत युवराज नाना. ते मारुती नाना पण सिक्युरिटी आहेत. तुमचं नाव काय आजोबा? महादेव घुटुगडे. महादेव घुटुगडे. हे महादेव घुटुगडे आहेत. तर ह्यांच्याशी आपण तेगाशी चर्चा करूया. ह्या डोंगराचं काय महत्त्व, काय रहस्य, काय तुम्ही युवराज नाना सांगा जरा. तुम्ही काय करता आणि तुमचं नाव पूर्ण सांगा. हसू नका बिंदास. आपला हा व्लॉग आहे. तू बोल मारते. तू या डोंगराचं महत्व म्हणजे मेंढपाळासाठीच. बर. मेंढ्या चारायला, शेळ्या चारायला. हा. अधिक पूर्वीच्या काळात पाऊस काळ असताना ह्या डोंगरावरती भरपूर ज्वारीची पिकं निघती, बाजरी, मटकी, सूर्यफूल, भरपूर डोंगर असा फायदा देता. आता ह्या पावसामुळे, पाऊस कमी झाल्यामुळे आता मेंढ्या चरण्यासाठीच फक्त चारा होऊ शकतो, दुसरं काय नाही ह्याच्यावर. बर बर बर. मग ह्याच्या अगोदर पवन चिक्कीनं रस्ता ज्यावेळी केला नव्हता त्यावेळी तुम्ही कसं येत होता? डोक्यावरती आवत घेऊन, बैलांची जी आवत होती ती डोक्यावरती घेऊनच येतो. बैलाईचा वाटणी नुसतं आपलं तगडा दोंड्यातनंच येतो. बरं बरं. आता तुम्ही पवन चिक्कीत सिक्युरिटी आहे का? होय, सिक्युरिटी आहे की. ड्रेस वगैरे काय दिसत नाही? नाही, आता दुटी नाही, नाईट आहे. अच्छा, नाईट आहे. बरं 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 बरं. ही तुमच्याकडं मेंढ्या आहेत का? हो, मेंढ्या आहेत की. किती किंमत आहे एका मेंढीची? एका मेंढ्याची 2 लाख रुपये एकाची आहे. आयो. आणि दुसऱ्यांची 40-45 रुपये. लागा म्हणजे मेंढ्या. आता ह्यातली मेंढीची एखादे 2 लाखाचा बकरा आहे. बरं. या आयला खूपच ह्या बघा, ह्या शिवारामध्ये 2 लाखाचा बकरा हिंडतोय म्हणजे भाग्य आहे. या जमिनीचं भाग्य आहे, पवन चिक्कीचं भाग्य आहे. या गे, आम्हाला दाखवा गे. या वाघमोडे साहेब, या गे. अतिशय जबरदस्त असं माहिती या ठिकाणी मिळेल. 2 लाखाचा बकरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि माडगाळ जातीची मला वाटतं ही मेंढर आहेत का नाना? बरं बरं बरं. जबरदस्त असं मेंढींचं तुम्हाला आवड आहे. आणि 2 लाखाचा बकरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा. अरे वा. हे म्हणजे ह्याच्यात काय विशेष काय आहे? 2 लाखा एवढं किंमत आहे, ह्याच्यात विशेष काय या बकऱ्यामध्ये? हे तोंड. अच्छा, ह्या तोंडाचं वैशिष्ट्य आहे. बर 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 बर. अतिशय सुंदर असा देखना बकरा आहे बरं का नाना तुमचा. आणि 2 लाख रुपये किंमत कुठल्या बाजारामध्ये तुम्हाला सांगितली होती? बर बर बर. एकदम मेहनत करून मारुती नानाने हा बकरा तयार केलेला आहे. तर मारुती नाना, तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अशा पद्धतीनं या शिवारामध्ये कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी घेऊन आपले धनगर बांधव ह्याच्यावरती जीवन जगतात. त्याचा खूप अभिमान आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भले, बिरोबाच्या नावानं चांग भले. या ठिकाणी आपले दुसरे सुद्धा सिक्युरिटी आहेत, युवराज घोटुगडे. आणि ते महत्त्वाचं म्हणजे
पानाड्यात सुद्धा काम करतात, सिक्युरिटी आहेत आणि त्यांची सुद्धा बैल आणि मेंढरं आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. ह्या डोंगरावरती पवनचक्कीनं होल मारलेला आहे. तर त्या होलला तुम्ही पानाडे म्हणून काम केलं का, दाखवलं का, कसं काय? पाणी दावलं की किती फुटावर लागलंय? पाणी लागलं की 250 फुटावर. 250 फुटावर. बरोबर. आम्हाला ते होल दाखवाय कुठंशी आहे. चला धावतो. चला चला चला. या ठिकाणी आपण आनंद साहेब आपण ते होल पण पाहूया. 250 फुटावर लागलं का 600 फुटावर लागलं? नाही 250 फूट मारले 500 फूट. हां, होल 500 फूट मारलं. एवढ्या अशा उंच अशा डोंगरावरती सुद्धा बघा पवनचक्कीला होलला पाणी लागलेलं आहे. आणि त्या होलच्या पाण्याचा पुरेपूर फायदा म्हणजे आपल्या जनावरांना होतं. याचं भाग्य पवनचक्कीवाल्यांना मिळालेलं आहे. कसलाही दुष्काळाचं पाणी येते काम. बरं. कसलाही जर दुष्काळ असेल तर या ठिकाणी होलला पाणी 2-3 तास मोटर कंटिन्यूस चालते. अतिशय छान असं पानाड्याचं काम आमचे सिक्युरिटी करतायत. खूपच भारी बरं का युवराज नाना. तुम्ही कसं काय पाणी बघता, म्हणजे नारळामध्ये का अंगात वगैरे येतं तुमच्या? बरं बरं ठीक आहे. या ठिकाणी आपण होलमध्ये आलेला आहे. होलच्या जवळ बघा हे होल दिसतंय मारलेलं आहे त्यांनी. स्वतः त्यांनी पाणी दाखवलेलं आहे. म्हणजे बघा हे भगवंताने दिलेली कला आहे. त्यांना सिक्युरिटी आहेत आणि स्वतः होलचं पाणी सुद्धा पाहतात. हे होल आहे बघा. लोकांना जे बघतात त्यांना कळू द्या ना तुमचं नाव, गाव आणि होलला पाणी गॅरंटीने दाखवतात. असं नाव सांगा. युवराज जगन्नाथ बोरड, गाव विरळी, तालुका मान, जिल्हा सातारा. बरं बरं बरं. ह्या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्वक असं पाणी दाखवतात. गोरगरिबांना फुकट दाखवतात आणि श्रीमंतांना त्यांच्या इच्छेनुसार पैसे घेतात. ह्या पवनचक्कीच्या आतमधून फ्यूजमधून आपण ही वायर घेतलेली आहे आणि इथूनच हे डीपी आपण बसवलेला आहे आणि ह्या डीपीमधून पाणी बाहेर पडतं. या ठिकाणी मारतीना ना आम्हाला अजून जरा थोडीशी पवनचक्कीची माहिती सांगा की. बरं पवनचक्कीची राहू द्या. ह्या जमिनीबद्दलचे अजून जरा रहस्य सांगा. डोंगरामध्ये अजून काय काय विशेष आहे? शेरीवरती पवनचक्कीचे ऑफिस कुठलं ते त्यावरती ते सोनं तयार होतं त्या काळ्या मातीतलं. एवढी प्युअर मधली माती आहे ते ह्याच्या कुकुडवाडच्या डोंगरावरती डोंगरावर सोनं तयार होतंय. सोनं तयार होतं. बरं 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 बरं. अजून कोणती कोणती मंदिर आहेत इथं? सिद्धनाथाचं मंदिर इथं एक चिलारवाडीच्या. इकडं पुकळवाडीचं एक आहे मंदिर सिद्धनाथाचं. बरं. आणि येडोबाचं एक मंदिर आहे इथं. बरं. फार पूर्वीची आहे, त्यात काय नवीन नाही ती. बरं बरं. म्हणजे पुण्या जुन्या काळातली मंदिर आहेत. अजून आणि डोंगरच्या कपारीने पाण्याचं टाकायचं भरपूर आहे. असं नुसतं मोकळं. बरं बरं. असं घर आहे. येतेच असं या ठिकाणी टाकी सुद्धा आहेत पाण्याचे. ते पण आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी धन्यवाद नाना बरं का हे माहिती दिल्याबद्दल. या ठिकाणी युवराज नानाला पकडलेला आहे. तंबाखू खात्यात आपले सिक्युरिटी. पण युवराज नाना तंबाखू आरोग्याला खूप हानिकारक आहे. टाकावरती टाका, लगेच टाका. नाही 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 टाका टाका टाका. हां तंबाखू खाऊ नका. आम्हाला पुढची माहिती सांगा. पुढच्या ठिकाणी कुठलं कुठलं गाव आहे? या की इकडे जरा. या ठिकाणी वरून वेगवेगळे गावं पण दिसत आहेत. म्हणजे आम्हाला सर्वांना माहीत आहे, मला वाघमोडे साहेबांना. पण आमच्यापेक्षा जास्त जे इथं ज्यांचा जन्म झाला, पिढ्यानपिढ्या इथं वर्षभर पिढ्यानपिढ्या राहिलेत, त्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. हे बघा हे पवनचक्कीच्या पुढच्या साईडला असे हे वेगवेगळ्या प्रकारचे दगडसुद्धा बघा. किती सुंदर असा रेखीव दगड आहे या ठिकाणी. दगडसुद्धा बघा बघण्यासारखे दगड आहेत या ठिकाणी. आणि सुंदर असा देखावा आपण पाहणार आहोत. हे वेगवेगळ्या गावांच्या हद्दी वेगवेगळी गावं या ठिकाणी आपल्याला वरून पाहायला मिळणार आहेत. हे बघा हे पौराणिक दगड आहेत या ठिकाणी. बघा असा लिंगाचा एक वेगळ्या प्रकारचा आकार आहे. आणि हे बघा सुंदर असं गाव या ठिकाणी वसलेलं आहे. या ठिकाणी मेंढका बघा खाली चारत आहे. आणि बघा हे वळे गाव आहे.
तालुका मान जिल्हा सातारामधलं. आणि त्याचप्रमाणे ह्या साईडचं बघा पाहिलं तर भोजलिंगाचं मंदिर बघा त्याच ठिकाणी दिसतंय. राजेवाडीसुद्धा या ठिकाणी लांबून दिसत्या. मसवड सिद्धनाथसुद्धा दिसतोय पण थोडंसं लांबून दिसतोय. युवराजांना अजून काय या ठिकाणची माहिती? बर 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 ही बघा फिरवळ अशी शेतकऱ्यांची शेती अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. जर आपण आत पाहिलं तर उरमडीवरून कॅनल आलेला आहे. या कॅनलसुद्धा पाणी या शिवारात शिरलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारने या ठिकाणी काम केलेलं आहे. ते तुम्हाला जर जवळ गेलं तर पाहायला मिळेल. या ठिकाणी आमचे वाघमोडे साहेब येत आहेत. वाघमोडे साहेब, आपण ऑफिसमध्ये जाऊन आपले इंजिनियरचं काम कसं चालतं हे जरा दाखवूया. या ठिकाणी आपण ऑफिसमध्ये जाणार आहोत. ऑफिसमध्ये जाऊन बघा हे या ठिकाणी खेळण्याचं व्हॉलीबॉल खेळण्याचं एक ग्राउंड आहे. आणि आता ऑफिसमध्ये जाऊन आपल्या पवनचक्कीचं एक छोटंसं 1 मिनिटाचं कार्य कसं चालतं आहे आपण इंजिनियर लोक आपल्याला सांगतील ते आपण बघूया. तर ऑफिसमध्ये आपण एंट्री करतोय. वर डोंगरावरती असं छान असं लोकेशन आपलं ऑफिसमधलं आहे. ही गाडी मेंटेनन्सची आहे. आतमध्ये आपले इंजिनियर आहेत. महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगाचा फोटो आहे. हा देवार आहे. आणि हे इलेक्ट्रिकलची साईट इन्चार्ज आहेत. साहेब, आपलं कार्य पवनचक्की जरा दाखवा प्रेक्षकांना. तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहन सूर्यवंशी, गाव डंगेरेवाडी, तालुका मान जिल्हा सातारा. हे पूर्णपणे हँडल असं करतात. हे तुम्हाला पाहण्यासाठी बघा अशा पद्धतीचं पवनचक्कीचं कार्य आहे. आता सध्या लोड किती आहे काय आहे जरा सांगा. कशा पद्धतीत चालतंय? आता सध्या विंड 6 मीटर पर सेकंद चालू आहे आणि त्यावेळेस जनरेशन 9 मेगावॅटच्या जवळपास चालू आहे. बरं बरं. आपल्याकडे 35 मशीन आहे त्या. अशा डोंगर 2 डोंगर आहेत. ही विरळीचा डोंगर आहे आणि हा चिलारवाडीचा डोंगर आहे. ओके. खूप खूप धन्यवाद मोहन साहेब. अतिशय छान अशी बातमी आम्हाला माहिती सांगितली. धन्यवाद.